अमर राजूरकरजींचा देखील या ठिकाणी प्रवेश होत आहे। अमर राजूरकरजी आपल्याला माहिती आहे नांदेडचे आहेत, माजी आमदार आहेत, विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एक अतिशय निष्ठावंत अशा प्रकारचे पदाधिकारी म्हणून वर्षानुवर्ष त्यांनी काम केलं आहे। त्यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतो। भारत माता की जय, भारतीय जनता पक्षाचा जय असो। सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षामध्ये माननीय अशोकराव चव्हाण साहेब, अमर राजूरकरजी यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि निश्चितच त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची शक्ती ही भक्कम झाली आहे, ती वाढली आहे, याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही। आज आपण पाहतोय की देशभरामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं काम सुरू केलं आणि जो बदल, जे परिवर्तन भारतामध्ये दिसायला लागलं, त्यामुळे देशभरातल्या अनेक चांगल्या नेत्यांना आपणही देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये काम करावं, मोदीजींसारख्या एका मजबूत नेतृत्वासोबत काम करावं, मोदीजींचा जो देशाला पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे, या प्रयत्नामध्ये आपणही वाटा उचलावा, अशा प्रकारचा विचार अनेक नेत्यांमध्ये त्या ठिकाणी आला आणि त्यातलं एक प्रमुख नेतृत्व म्हणून माननीय अशोकराव चव्हाणांकडे आपण बघू शकतो। अशोकरावांनी भारतीय जनता पक्षामध्ये बिनशर्त प्रवेश केला। त्यांनी केवळ एवढंच सांगितलं की विकासाच्या मुख्य धारेमध्ये योगदान देण्याची संधी मला द्या, बाकी मला पदाची कुठली अपेक्षा नाही, लालसा नाही। आणि आम्हाला अतिशय आनंद आहे, आज खरं म्हणजे त्यांचा प्रवेश झालाय, अमर राजूरकरजींचा प्रवेश झालाय, पण लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम देखील आम्ही निश्चितपणे आयोजित करू। महाराष्ट्रामध्ये येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात आमच्या महायुतीला एक विशेष बळ मिळेल आणि आम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल, हा मला विश्वास आहे। मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि
माननीय अशोकरावांना बोलण्याची विनंती करण्याच्या आधी समोरून इशारे येत आहेत की हिंदीत देखील बोला, आणि अशोकरावांचा प्रवेश हा राष्ट्रीय बातमी असल्यामुळे मी हिंदीत देखील बोलतो। आज हम सभी के लिए बहुत हर्ष की बात है कि महाराष्ट्र के एक बड़े ही कद्दावर नेता, जो कई बार महाराष्ट्र की विधानसभा में, देश की लोकसभा में चुनकर आए, अलग अलग विभागों के मंत्री के रूप में काम किया, महाराष्ट्र में 2 बार मुख्यमंत्री के रूप में काम किया, ऐसे अशोकराव जी चव्हाण सर, इन्होंने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है। और अभी अभी हमारे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे जी ने उनको पार्टी का प्राइमरी मेंबर, उनको पार्टी की प्राइमरी मेंबरशिप देकर और उनका ससम्मान भारतीय जनता पार्टी में प्रवेश दिया है। हमारे लिए बहुत हर्ष की बात है, क्योंकि आज हम सभी लोग देखते हैं कि पूरे देश में मोदी जी ने जिस प्रकार का विकास का कार्य किया है और जिस प्रकार से भारत का चेहरा और चित्र बदला है, इससे प्रभावित होकर कई पार्टियों के बड़े बड़े नेता जो है, इनको भी ये लगता है कि देश की इस विकास की राह में हम भी मोदी जी के साथ अपना योगदान दें, और इसी के चलते कई कद्दावर नेता भारतीय जनता पार्टी में आ रहे हैं। और महाराष्ट्र में हमारे लिए बहुत सौभाग्य की बात है कि अशोकराव चव्हाण जी जैसे एक कद्दावर नेता ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है। और जब हमारी उनसे चर्चा हुई, उस समय उन्होंने बहुत स्पष्ट रूप से कहा कि मैं बड़े से बड़े पद पर रहा हूं, इसलिए मेरे लिए पद कोई मायने नहीं रखता, मैं देश की मुख्य धारा में मोदी जी के साथ योगदान देना चाहता हूं, और इसलिए भारतीय जनता पार्टी में मैं प्रवेश कर रहा हूं। तो हम सभी की ओर से हम इनका स्वागत करते हैं। उन्होंने कांग्रेस पार्टी का भी इस्तीफा दिया है, और वे विधायक पद पर चुनकर आए थे, उस पद का भी उन्होंने इस्तीफा दिया है, और उसके बाद फॉर्मली भारतीय जनता पार्टी को उन्होंने ज्वाइन किया है। आज उनके साथ पूर्व विधायक अमर राजूरकर जी ज्वाइन हुए हैं, और भविष्य में बहुत बड़े पैमाने पर उनके साथ देने वाले, उनके प्रभाव से राजनीति करने वाले ऐसे कई कद्दावर नेता और कार्यकर्ता भी भारतीय जनता पार्टी में प्रवेश करेंगे। मैं ऐसा मानता हूं कि उनके प्रवेश के कारण महाराष्ट्र में और विशेष रूप से मराठवाड़ा में भारतीय जनता पार्टी और हमारी जो महायुति है, इसको निश्चित रूप से फायदा होगा। मैं उनका फिर एक बार बहुत बहुत स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं, और उनसे निवेदन करता हूं कि वे आप सभी को संबोधित करें। राज्य के उप मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळे जी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जे सवयीचा परिणाम सोय असलेले मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये झाली होत आहे। थोडंसं मला एक्सक्यूज करा, आज पहिलाच दिवस आहे, कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा, परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी, खासदार प्रताप पाटील, आमचे पालकमंत्री गिरीश महाजन, लातूरचे आमचे खासदारजी, त्यांनी आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले अमर राजूरकरजी आणि सर्व विधान परिषदेला आमचे नेते आणि सर्व आमचे सहकारी उपस्थित पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी
देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, बावनकुळेजी, आशिष शेलारजी आणि भाजपाचे असंख्य नेते चाहते, ज्यांनी मनापासून आम्हाला माझ्यावर प्रेम केलं. म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा, सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली आहे की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिलेली आहे. विकासात्मक कामासंदर्भामध्ये ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्यामुळे मला आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन. इतके वर्ष मी गेल्या 38 वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे, सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपला करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे. या प्रामाणिक भूमिकेतून मी आज या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे. मला निश्चित सांगितलं पाहिजे की आजवर मी राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सकारात्मक दृष्टिकोन, डेव्हलपमेंटल अॅटिट्यूड घेऊनच मी नेहमी पुढे राहिलेलो आहे. देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते, मी मुख्यमंत्री होतो, तोही कालावधी त्यांनी अनुभवलेला आहे, मी अनुभवलेला आहे आणि डेव्हलपमेंटल कामामध्ये नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन आम्ही दुसऱ्याला साथ दिलेली आहे. आणि मलाही सुद्धा मला सांगितलं पाहिजे, विरोधी पक्षात असल्यामुळे सुद्धा कधी असं जाणवलं नाही. ठीक आहे, काही सरकारने तक्रारी होत्या, मान्य करेल, सरसकट सर्वांनाच काही समाधान असं म्हणणार नाही, परंतु न्याय जिल्ह्याला, मतदारसंघाला देण्यासंदर्भामध्ये देवेंद्रजींनी निश्चित आमच्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका नेहमी घेतलेली आहे. असो, त्यामुळे जिथे मी राहिलेलो आहे त्या ठिकाणी मी भाजपवर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की भाजपामध्ये आज प्रवेश घेत असताना तीच भूमिका घेऊन प्रामाणिकपणे भाजपामध्ये काम करेन. पक्षालाही कसं ताकद मिळेल, आगामी निवडणुकीमध्ये यश जास्तीत जास्त जागेवर महाराष्ट्रामध्ये, देशात मिळेलच, महाराष्ट्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीने अधिकच्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळू शकतील या बाबतीमध्ये निश्चित माझ्याकडून जो माझा अनुभव आहे, जो प्रयत्न आहे, तो निश्चित माझ्याकडून होणार आहे. हे राजकारण हे एक सेवेचं माध्यम आहे आणि मला वाटतंय की मला कोणावरही व्यक्तिगत टीका टिप्पणी कालही स्पष्ट केलेलं आहे. मला ठीक आहे, पक्ष सोडल्यानंतर अनेक सहकारी त्याच्यामध्ये काही विरोधी बोलतात, कोणी काही टिप्पणी करते, काही लोकांनी समर्थन केलंय, विविध ज्याला आपण म्हणू की मतभिन्नता असू शकते. व्यक्तिगत स्वरूपाचे कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाही, करणार नाही. आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे. मला बावनकुळेजींनी आताच पावती दिलेली आहे पक्ष प्रवेशाची आणि त्यांना मी पैसे देऊन सुद्धा उधार ठेवलेलं नाही. जी काही फीज आहे ती त्यांना मी पक्ष प्रवेशाची त्या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला माहिती की प्रधानमंत्र्यांनी सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य घेऊन या देशामध्ये अनेक महत्वपूर्ण पैलू विकासाच्या संदर्भातले देशाभरात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर जे इम्प्रेस आम्ही झालेलो आहोत. आम्ही म्हणजे मला सांगायला हरकत नाही, आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा कधीही व्यक्तिगत स्वरूपाचे दोषारोप एकमेकांवर कधी केले, मी तरी कोणावर केले नाही आणि ते चांगलं काम झालं. आमच्या काळात जे चांगलं काम झालं त्याची प्रशंसा देवेंद्र भाऊंनी वेळोवेळी केली. आम्ही सुद्धा त्यांच्या विद्यमान सरकारमध्ये जे चांगलं काम होत आहे त्याची प्रशंसा आम्ही सुद्धा केलेली आहे. कधी वेळेवर आमच्यावर टीका होते की तुम्ही फार माइल्ड आहात, तुम्ही काही टीका विरोधी पक्षावर करत नाही किंवा सत्ताधारी पक्षावर करत नाही. हेतू तो नाही आहे. महाराष्ट्राची जी परंपरा आहे, जी सभागृहामध्ये एकमेकांविषयी असलेली जी भूमिका असते विरोधी म्हणून, ती प्रामाणिकपणे विरोधात असताना केलेलीच आहे. परंतु सभागृहाच्या बाहेर मात्र व्यक्तिगत जाऊन, पॉलिटिकल जाऊन महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या या विधिमंडळामध्ये अनेक दिग्गज आम्ही पाहिलेले आहेत. त्या दिग्गजांचे संबंध सभागृहात जरी कटुता काही ठिकाणी आली असेल, पण सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांविषयी आदर बाळगूनच जी भूमिका वठवायची असते, पक्षी धोरणं असतील, कामासंदर्भातल्या अपेक्षा असतील,
ही सर्वांनीच राबवली, म्हणून ती परंपरा महाराष्ट्रात कायम राहावी अशा प्रकारची निश्चित आम्हा सर्वांची दायित्व भूमिका निश्चित राहणार आहे. एक नवीन सुरुवात भारतीय जनता पक्षाची जी काही ध्येय धोरणं आहे त्या पद्धतीने निश्चितच काम केलं जाईल. पक्षाच्या भूमिकेतून जे आदेश पक्ष मला देईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या पद्धतीने निश्चित आगामी काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे. कुठलीही मागणी मी त्यांच्याकडे मी केलेली नाही. जे मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे निश्चित मी काम करेन. माझ्या आधीच्या पक्षाचे माझ्या सहकार्यांचे मी आभार मानते. या निमित्ताने इतके वर्ष आम्ही एकत्र राहिलो. ठीक आहे, हा माझा व्यक्तिगत निर्णय होता, मला कोणी जाणून सांगितलं नाही आणि मी शेवटपर्यंत लोक म्हणतात काल परत मी पक्षाकडे तिथे बसला होता, अचानक तुम्ही स्विच ओव्हर झाला. शेवटच्या क्षणापर्यंत मी जिथं आहे ते काम मी केलेलं आहे आणि आज ज्यावेळेस मी त्यानंतर माझी भूमिका मी त्या ठिकाणी स्पष्ट केली आहे. त्यामुळे मित्र बस एवढंच या निमित्ताने मला सांगायचं. मी अधिक काही त्याच्यावर आज तरी भाष्य करणार नाही. मी सुद्धा या पक्षात नवीनच आहे, त्यामुळे सगळ्याच गोष्टीवर आज काही बोलण्यापेक्षा निश्चित योग्य वेळ. मैं आज भारतीय जनता पार्टी में यहाँ पर मैंने प्रवेश किया है और मैं आभार मानना चाहूंगा देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का, फिर देश के गृह सम्माननीय गृह मंत्री अमित भाई शाह जी का, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा जी का, देवेंद्र फडणवीस जी का, बावनकुळे जी का, आशीष शिवार जी का और सभी नेता जो मेरे साथ में बैठे हुए, मेरे नांदेड़ से आए हुए हमारे सहयोगी अमर राजूकर जो एमएलसी रह चुके हैं वो भी आए हुए हैं, उनका भी प्रवेश आज हुआ है. मैं आभार मानूंगा भारतीय जनता पक्ष के नेतृत्व की. उन्होंने मुझे आज ये मौका भारतीय जनता पार्टी में आने न्योता दिया, काम करने की यहाँ पर मुझे यहाँ पर संधि दी है, मौका दिया है, उससे मैं उनका दिल से शुक्रिया अदा करता हूँ. सार्वजनिक जीवन में काम करते हुए एक पॉजिटिव एटीट्यूड लेके, डेवलपमेंटल एटीट्यूड लेके आने वाले समय में काम करने की भूमिका मेरी है, पहले भी रह चुकी है और आज भी मैं जो आया हूँ इस नए क्षेत्र में नई शुरुआत जब कर रहा हूँ तो मैं इसी डेवलपमेंट प्रधानमंत्री जी को जो सबका साथ सबका विकास ये भूमिका लेकर प्रधानमंत्री जो पूरे देश भर में जिन्होंने नेशनल इंटरनेशनल लेवल पे अलग अपनी छवि बनाकर अच्छा काम करके दिखाया है, निश्चित तौर पर इम्प्रेस हूँ, निश्चित रूप से इम्प्रेस हूँ मैं. कोई अलग भूमिका नहीं है. तो अच्छा होता है तो अच्छा ही बोलना चाहिए, जो खराब है तो कभी शिकायत भी हमने की है, मैं ना नहीं बोलूंगा. आज जब हम देख रहे हैं कि देश के सामने कई चुनौतियां हैं, तो चुनौतियों के साथ साथ डेवलपमेंट भी जिस रफ्तार से इस देश में हो रहा है हम सबके लिए बहुत ही प्रशंसनीय है और आने वाले समय में हम सब साथी मिलकर देश में एक पक्की मजबूत भाजपा की सरकार लाने का हमारा प्रयास निश्चित तौर पर रहेगा. बस इससे ज्यादा मैं आपका वक्त नहीं दूंगा. मैं आप सबका आभारी हूँ. नई शुरुआत है, कुछ गलतियां छोटी मोटी होती है तो शुरू संभाल लीजिए. विकासावर पाऊल ठेवत तुम्ही भाजपा जॉईन आहात. अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेले आहेत. अनेक आमदार ते देखील मोदींच्या विकासावर या ठिकाणी इम्प्रेस झाले असतील, तुमचे सहकारी असतील, ते सुद्धा भाजपा जॉईन करणार आहेत का? मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मी कोणालाही, हा माझा व्यक्तिगत डिसिजन होता, मी कोणालाही आमंत्रित किंवा निमंत्रित केलं नाही. बाकीचा विषय देवेंद्रजी आणि ते पाटील काय करायचं, मी काही त्याच्यामध्ये अरे शांतपणे आता तुम्ही तुमच्यापैकी कोण काय बोलताय आम्हाला काही लक्षात येत नाही. आपल्याला जर प्रश्नोत्तर करायचे असेल तर तुम्ही शिस्त पाळली तरच होईल. एका वेळी एक जण एकाने प्रश्न विचारला त्यांनी पुन्हा विचारायचा नाही. असं आहे की राज्यसभेचे अर्ज कोण भरतील कोण भरणार नाही याचा निर्णय केंद्रीय भारतीय जनता पार्टी करते. केंद्रीय भारतीय जनता पार्टी राज्यसभेच्या आमच्या उमेदवारांची घोषणा करेल.
ती केल्यावर तुम्हाला समजेल. अशोक चव्हाण के आने के महाराष्ट्र आएगी तो किस तरीके से आप उसको देखेंगे, और खासकर महाविकास अघाड़ी लगातार कोशिश कर रही है बीजेपी को महाराष्ट्र के भीतर रोकने के लिए, जो मिशन 45 का बीजेपी ने टारगेट दिया है, उसको कैसे देखते हैं? देखिए, चुनाव जब करीब आता है तो स्वाभाविक है कि हम उनसे कोई कॉपरेशन भी तो नहीं कर सकते हैं. ये राजनीतिक जंग है, जंग में उतरने के बाद सब जायज है. वो कोशिश करेंगे, हम भी कोशिश करेंगे. तो मुझे लगता है इसमें कोई नई बात है. जंग शुरू है, हम भी लड़ेंगे, वो भी लड़ेंगे. आपने कहा कि आपका ये व्यक्तिगत निर्णय है, आपने आखिर तक अच्छे से काम किया, लेकिन ऐसे बहुत से लोग हैं जो चाहते हैं कि विकास के राह पर आगे जाए, मोदी जी के साथ बढ़ाए, मेन स्ट्रीम में आए. क्या ऐसे लोग को आप कहना चाहेंगे कि भाई देखिए, पहला ही दिन है, मेरे ऊपर गुगली कीमत डालिए आप. मैं कहना चाहूंगा, ये काम जो है प्रदेश अध्यक्ष जी बावनकुड़े जी बहुत जोर से कर रहे हैं, और देवेंद्र जी का भी उनको साथ है. उनमें कभी उनको जरूरत पड़ी तो मैं उनको कुछ गाइड कर सकता हूँ. मैं इसका जवाब इतना ही देता हूँ कि अशोक राव की मदद कहाँ लेनी है हमको पक्का पता है. हम उचित जगह उनकी मदद लेंगे, आप चिंता मत. So, will you be taking some insights from Mr. Chauhan regarding the strategies being made in Mahavikas Aghadi? उनका केवल महाविकास आघाड़ी में उनका एक प्रदीर्घ अनुभव रहा है, तो उनके अनुभव का, यानी पॉलिटिकल अनुभव का भी और एडमिनिस्ट्रेटिव अनुभव का भी फायदा लेंगे. देवेंद्र सर ने मेंशन किया, आप एक राष्ट्रीय स्तर के नेता हैं, एक और राष्ट्रीय नेता चल रहा है. दिल्ली के बॉर्डर पे इस वक्त एक बार फिर किसान आंदोलन आया है. उसका आरोप ये लग रहा है कि उकसाने का आरोप आपकी पूर्ववर्ती पार्टी कांग्रेस पर लग रहा है कि उन्होंने उकसाया है एक बार फिर चुनाव को देखते हुए. किस कॉन्टेक्स्ट में? देखिए, आरोप प्रत्यारोप तो राजनीति में होते रहते हैं. सवाल ये है कि किसानों की समस्या है देश में, उसको किस तरीके से हैंडल करना है. राष्ट्रीय स्तर पर प्रधानमंत्री सक्षम है, देश के कृषि मंत्री और अन्य मंत्रियों के साथ लेकर मैं समझता हूँ इसको हल करना चाहिए. आपको याद होगा, जो किसानों के 3 कानून बना, अल्टीमेटली सरकार ने विड्रॉ किया, पब्लिक ओपिनियन जानकर वो फैसला लिया गया. तो मैं नहीं समझता प्रेस्टीज की बात. हम चाहते हैं कि देश के सभी तमाम किसानों को न्याय मिलना चाहिए. किसानों की आत्महत्या को रोक लगाने का, कम करने का प्रयास होना चाहिए. और मुझे उसमें जो हो रहा आंदोलन, उसमें ध्यान निश्चित नहीं है, ऐसी कोई बात नहीं. कांग्रेस किसानों को गुमराह कर रही है. हा उशिरा आला प्रश्न, पहिला नाही आला पाहिजे. जवाब तो सुनो यार, आप एक आदमी प्रश्न पूछते हैं और जवाब भी सुनते नहीं हो. असं आहे, हा प्रश्न हायकोर्टामध्ये आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे. अपीलमध्ये काही एजन्सीज गेलेल्या आहेत. ठीक आहे, लिगल प्रोसेस जी आहे ती फॉलो होईल. पण हा एक राजनीतिक ऍक्सिडेंट म्हणावा लागेल, मला एवढं सांगायचं आहे. आणि आय फेस इनफ ऑफ दॅट. मला वाटतं की फार काही चिंतेचा विषय वाटत नाही. नाना पटोलेंनी प्रवेश दिलाच होता की नाही, आम्ही राहिलेच ना आमच्याकडे ते. आता त्यांची सवय आहे, ते एका ठिकाणी टिकूच शकत नाही, कुठल्या एका पदावर टिकू शकत नाही. आता त्यांना अध्यक्ष बनवलं होतं, ते क्लिअर ते सोडून गेले. त्यामुळे फार गांभीर्याने ते घेऊ नका. आपले जे सारखे आपने एक दिन पहले तक कांग्रेस में थे, बैठक में हिस्सा लिया था, उसके बाद अगले दिन इस्तीफा दे थे. तो क्या ये रातों रात लिया गया फैसला है? नहीं, जरूरी नहीं. ऐसा है कि सोच विचार तो चल ही रहा था, और मैं देख रहा था अच्छा मुहूर्त है आज का, तो निकल गया उसमें. ऐसा कोई जरूरी नहीं कि कोई चीज को कोई रिजल्ट देना चाहिए. चौहान साहब, आपने कहा कि 38 साल आप कांग्रेस में रहे जी, और फिर आपने बीजेपी में प्रवेश करने का फैसला लिया जी. तो जो अचानक से इतना सा बड़ा टर्न लेना, जी. इस तरह से कितना कठिन है या आसान है? और क्या? दूसरा चीज, कांग्रेस वाले कह रहे हैं कि पार्टी ने इतना सब कुछ दिया, सब कुछ बनाया, उसके बावजूद आप पार्टी छोड़ के जा रहे हैं, तो ये विश्वासघात है पार्टी. देखिए, मैं ये 2 चीजों के लिए अलग जवाब देना चाहूंगा. सबसे पहले तो ये फैसला आसान नहीं था, बिल्कुल कहूंगा. इट वॉज अ टोटल स्विच ओवर, चेंज ओवर, और ये करने के लिए काफी विचार विमर्श करना पड़ा. ये मैं जरूर कहूंगा कि इट वॉज नॉट इजी डिसीजन फॉर मी. आई टुक इट.
in the interest of the state of Maharashtra, in the interest of my own district, in the interest of the nation. मैं बोला कि कुछ चीजें अच्छी हो रही तो उसमें अपना योगदान होना चाहिए. पॉलिटिकल भले जो भी चीजें हैं, but let us get involved into the nation building process. इसमें समय लगा है. It was not a one day snap decision. ये मैं कहना चाहूँगा. जहाँ तक let me complete. दूसरा इशू है सर, पार्टी ने मुझे बहुत कुछ दिया, मैं नहीं मना नहीं कर रहा हूँ, पर ये भी सच है मैंने भी पार्टी के लिए बहुत योगदान दिया, जिसके लिए महाराष्ट्र में कांग्रेस पार्टी को निश्चित ताकत मिली, ये भी कोई डिनाई नहीं कर सकता. इट वॉज नॉट मतलब ये मैं पर्सनली ऑर्गेनाइज हूँ पार्टी के लिए, मेरी पार्टी की लीडरशिप में ऑर्गेनाइज हूँ, बट अचानक अगर तुम मेरे पहुंचार कोई चीज करते हो उचित नहीं है. मैंने फैसला किया इंडिविजुअली, मैंने पार्टी को डैमेज करने की कुछ नहीं किया, बिकॉज माई ओन पर्सनल डिसीजन. मैंने भी पार्टी में मेरा योगदान क्या है मेरी नेशनल पार्टी जानती है. You were not listened to. You were not listened by your center leadership. That is what being said. And the state leadership. You were also unhappy with the state leadership. Let's not talk about what has happened. We are switching on to a new system now. So I think it's better to discuss. तीन मोठे नेते आहेत ज्याच्या 2-3 पिढ्या काँग्रेसमध्ये होत्या, त्यांना आता महायुतीमध्ये ही परंपरा राखली आहे. दुसरी परंपरा होती विरोधी पक्ष नेते महायुतीमध्ये येण्याची, ती पण कायम राहील या काळामध्ये. विरोधी पक्ष नेत्यांना तुम्हाला विचारावं लागेल. आमचा काही एक मी स्पष्टपणे सांगतो, आम्ही कुठलंही टार्गेट घेऊन चालतो, पण ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की हे नेते आपल्यासोबत येऊ शकतात आणि त्यांच्या येण्यामुळे पक्षालाही फायदा आहे, राज्यालाही फायदा आहे, अशा अनेक नेत्यांची आमची चर्चा चालू असते. त्यांना जर असं वाटलं की नाही मुख्य धारेमध्ये आपण गेलं पाहिजे, मोदीजींसोबत गेलं पाहिजे, तर आमचा म्युच्युअल त्याच्यात तो विचार फायनल होतो आणि त्याच्यानंतर प्रवेश होतो. तर हे खरंच आहे की अजून काही नेते आमच्यासोबत चर्चेमध्ये आहेत. आमदारांची यादी नाही, असं काही यादी वगैरे हा विषय नाही. असा काही 14 आमदार आणणार ते वगैरे हे आकड्यांमध्ये आम्हाला जायचं नाही. मी एवढंच सांगतो की जमिनीशी जुडलेले जे नेते आमच्यासोबत येतील त्यांचं आम्ही स्वागत करू. चव्हाण साहेब, त्या संदर्भात आमचे प्रदेश अध्यक्ष सगळ्यांची चर्चा करून निर्णय करतो. संजय निरूपम ने एक ट्वीट किया है. संजय निरूपम का एक ट्वीट है कि कांग्रेस में संजय निरूपम का एक ट्वीट है कांग्रेस में एक ऐसा नेता है जिसकी वजह से परेशान होकर लोग पार्टी छोड़ के जा रहे हैं. आपने जिनकी बात की मैं उसको अड़चन में नहीं लाना चाहता, तो उनका भी इंतजार है. कोई बातचीत नहीं है. सर थैंक यू. अशोक जी का आज में अशोक जी का क्या रोल होगा कि आपको महाराष्ट्र बीजेपी तय करेगी या केंद्र सरकार तय करेगी, क्योंकि अशोक चौहान जी अपने आप में बड़ा नाम, आपने कहा कि बड़ा नाम. देखिए, अशोक चौहान जी 2 बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं, इसलिए उनका रोल क्या होगा केंद्र सरकार केंद्रीय बीजेपी के साथ चर्चा करके हम तय करेंगे. क्योंकि भारतीय जनता पार्टी में आना ये राज्य के लिए तो बहुत मजबूती की बात है ही, और उनका जो कद है वो नेशनल स्टेचर का कद है, इसलिए केंद्रीय बीजेपी से बात होकर ही इसका फैसला किया जाएगा. माझा त्यांच्यावर उलटा आरोप असा आहे की त्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही, त्यांना त्यांच्या पक्षात नेते सांभाळता येत नाही, त्यांना त्यांच्या पक्षामध्ये मोठ बांधता येत नाही, कारण कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. आज हे सगळे मोठे नेते इतके वर्षाची त्यांच्या पक्षातली कुंडळ सोडून आमच्यासोबत काय येत आहे, याचं कारण आहे की आज काँग्रेसमध्ये जे वातावरण आहे, आज काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली आहे हेच कोणाला समजत नाही. आणि भारतीय जनता पार्टीला विरोध करता करता देशाच्या विकासाला आपण कधी विरोध करायला लागलो त्यांना समजत नाही. आणि मग जे नेते आहेत, सीझन नेते आहेत,
ते ज्यावेळेस दृष्टिक्षेप टाकतात त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की बाबा आपण काय करतोय, आपलं नेतृत्व काय करताय. तर त्यापेक्षा देशाच्या मुख्य धारेमध्ये आपण गेलं पाहिजे, म्हणून लोक आमच्यासोबत येतात. त्यामुळे त्यांनी पहिले आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांना घर का सांभाळता येत नाही. ज्यांनी काँग्रेस मोठी केली, ज्यांनी आपले तपस्या कार्यकर्त्यांना असे नेते का आपल्याला सांभाळता येत नाही, असं आत्मचिंतन त्यांनी केलं.